विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. याच्या कवयित्री आहे नीरजा. यांचा जन्म 1960ला झालेला आहे. स्त्रीवादी कवयित्री, कथा लेखिका. त्यांचे निर्वण्य वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह, तसेच महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत, इंदिरा संत, भैरू रतन दमानी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास पण व्यक्त केलेला आहे. कवितेतून व्यक्त झालेला हा विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य, सर्व मूल्य तुमच्यापर्यंत पोचावे, रुजावे, संक्रमित व्हावे असा उद्देशाने हा काव्यभाग या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. ही पूर्ण कविता निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आश्वासक चित्र या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे आश्वासक म्हणजे विश्वासार्ह, आश्वासक म्हणजे उत्साहवर्धक, आश्वासक म्हणजे प्रोत्साहक. म्हणजे विश्वास आहे किंवा उत्साह आहे किंवा प्रोत्साहक अशा प्रकारचे चित्र दिसत आहे की ज्याच्यातून आनंद व्यक्त होणार आहे. स्त्री पुरुष समानता अशा पद्धतीने भविष्यामध्ये, आता वर्तमान कालखंडामध्ये थोड्याफार प्रमाणात ती रुजत आहे, पण भविष्यामध्ये 100% स्त्री पुरुष समानता आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीची इच्छा, अशा पद्धतीची आकांक्षा कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केलेली आहे. संपूर्ण कविता मुक्तछंदातून दिलेली आहे. तुम्हाला जेव्हा कवितेचं रसग्रहण किंवा काव्यपंक्तीचं रसग्रहण करण्यासाठी येतं त्यावेळेस तुम्हाला 3 मुद्दे लिहावे लागतात. त्यामध्ये आशय सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. तर भाषा सौंदर्यामध्ये तुम्हाला ही कविता मुक्तछंदातून दिलेली आहे हा भाग सांगता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. मुक्तछंदातली कविता म्हणजे काय, तर साधारणपणे कोणत्या प्रकारचे छंदाचे किंवा छंदाचे बंधन न पाळणं, म्हणजेच काय, न बंधन पाळता केलेला काव्यप्रकार. म्हणजे काही कविता अक्षरगणा वृत्तातून असतात, काही कविता मात्रा वृत्तामधून असतात, परंतु असं कोणत्या प्रकारचं बंधन न पाळता, कोणत्या अलंकाराचं बंधन न पाळता तयार केलेला हा एक साहित्य प्रकार आहे, म्हणजेच मुक्तछंद आहे. यामध्ये अर्थालाच फक्त महत्त्व दिलं जातं. कोणत्या प्रकारचा अलंकार, कोणत्या प्रकारचं वृत्त, त्याचं बंधन लक्षात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ समजा असंही असू शकतं की एखादी ओळ 8 शब्दाची असेल, दुसरी ओळ 4 शब्दाची, तिसरी ओळ 1 शब्दाची, असं पण असू शकेल. असा जो काव्यप्रकार आहे तो मुक्तछंद आहे. म्हणजे थोडक्यात काय, नियमांचं बंधन न पाळता फक्त अर्थाला महत्त्व देणं. तर मित्रांनो, या कवितेचं विशेष मी असं सांगत होते की मागचा जो सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये सुद्धा ही कविता मुलांना अभ्यासासाठी दिलेली होती 10वीलाच. ह्याही वर्षी म्हणजे नवीन असलेल्या या सिलेबसमध्ये सुद्धा या कवितेचा समावेश केलेला आहे. याचा अर्थ असा की खऱ्या अर्थाने हे मूल्य तुमच्यामध्ये रुजलं पाहिजे. आता हे मूल्य रुजायचं म्हणजे नेमकं काय, तर स्त्री पुरुष समानता. आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे, समानतेचं मूल्य संविधानापासून सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की आता स्त्री पुरुष समानता आहे, स्त्री पुरुष समानता आहे. वास्तवामध्ये प्रत्यक्षात पाहिलं तर तसं चित्र कुठंच दिसत नाही. एखादा अपवाद जर वगळला हे चित्र दिसत नाही. खेड्यापाड्यांमध्ये तर अजूनही स्त्रियांना चूलमूल, भिंतींच्या आत एवढं जीवन आहे, बंधन. पुरुषांना मात्र मुक्त, म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीचं चित्र आजही जवळजवळ 75 ते 80% आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु कवयित्रीने आता या ठिकाणी असा आशावाद व्यक्त केलेला आहे, अशी विश्वासार्हता व्यक्त केलेली आहे, असा उत्साह तिच्या मनात निर्माण झालेला आहे, अशी प्रेरणा तिने या कवितेतून व्यक्त केलेली आहे की ती जणू काही तिच्या घराच्या झरोक्यामधून असं काही चित्र बघते. म्हणजे घराचा झरोका म्हणजे भविष्य. तर भविष्यामध्ये असं काही चित्र दिसेल की हे दोघंसुद्धा जे आहे, दोघं म्हणजे पती पत्नी, दोघं म्हणजे मुलगा मुलगी, हे एकमेकांची कामं एकमेकं करणार आणि ज्याला आपण म्हणतो समानता हे तत्त्व अंगीकारणार. तो श्रेष्ठ, हा कनिष्ठ, पुरुषप्रधान संस्कृती किंवा स्त्री प्रधान संस्कृती
असं चित्र न दिसता समान संस्कृती असं चित्र दिसणार आहे, असं एका आश्वासकता कवयित्रीच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून कवयित्रीने एक भातुकलीचा खेळ दाखवलेला आहे. त्या रूपकतेने आपल्याला हा भाग पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये मी कविता अगोदर वाचून घेते आणि त्यानंतर त्याचा अर्थ स्पष्ट करणार आहे, सांगणार आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. मी मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधन भाताचं. भातुकली त्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून ती म्हणते, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेश त्यांना वास्तवात. हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. मित्रांनो, ही कविता आता मी सांगितल्याप्रमाणे मुक्त छंदातली आहे. याला ताल गेयता काहीच नाही, पण आशय मात्र प्रचंड आहे. सुरुवातीला कवयित्री नीरजा असं म्हणतात, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. आता तुम्ही जर या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर 31वरचं कवितेतलं जर चित्र पाहिलं तर असं दाखवलेलं आहे की कवयित्री तिच्या घराच्या झरोक्यामधून, खिडकीमधून, झरोका म्हणजे काय, खिडकीमधून बघू राहिली. काय बघते? उन्हाळा ऋतू आहे, मुलं आडोशाला बसलेले आहे आणि भातुकलीचा खेळ खेळत आहे. आता भातुकली हा जो शब्द आहे ना, याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. साधारणतः लहान मुलांच्या लुटूपुटूचा खेळ. शब्दशः अर्थ जर घेतला तर लहान मुलांचा लुटूपुटूचा खेळ. तर प्रत्यक्षामध्ये हा लुटूपुटूचा खेळ म्हणजे काय असतं तर तुम्ही सुद्धा खेड्यापाड्यात अजूनही पाहत असाल. छोटे छोटे मुलं मुली एकत्र जमतात आणि ते भातुकलीची भांडी म्हणतात बघा, यात्रेत वगैरे मिळते. मग गॅस, त्यानंतर पातेलं असेल, तवा असेल, सगळे आपण जे वापरतो घरामध्ये ना, आई बाबा, ते सगळी भांडी छोटी छोटी पण ती मिळते. त्याला भातुकलीची भांडी म्हणतात. अशी भांडी चित्रात दिसते बघा. तर ही भांडी एक मुलगा आणि एक मुलगी हा भातुकलीचा खेळ खेळण्यासाठी आलेले. उन्हाळ्याचे दिवस आहे, आडोशाला बसलेले सावलीमध्ये. आणि ती काय करतात बघा, ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी आणि मुलगा जो भातुकलीचा खेळ खेळत आहे याचं निरीक्षण कवयित्री नीरजा करत आहे. तर कवयित्री असं म्हणते की मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. खिडकीतून ती पाहते म्हणजेच काय, कवयित्रीला एक भविष्यातला आशावाद दिसतोय, भविष्यातली विश्वासार्हता दिसते. आता हे दोघं छोटे आहेत, पण आजच ते काय करतायत, थोडक्यात मी असं म्हणेल की जीवनाची रंगीत तालीम ते करतायत. म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी चित्र मला पाहायला मिळेल असं कवयित्रीला सांगायचं आहे. आणि ते 100% सत्य हो, साध्य हो. मी मगा म्हटल्याप्रमाणे आज आपण म्हणतोय की स्त्री पुरुष समानता आहे, पण तसं चित्र मला दिसत नाही. आता कविता आपण शिकत असतानाच थोड्या बाबी मी तुम्हाला समजून देणारे, पटवून देणारे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलं बघा, ती मांडीवर घेते बाहुलीला. आता इथं काय दिसतंय चित्र, आज तुमच्या घरामध्ये तुमची आई, तुमची बहीण जी कामं करते, काय कामं करते तुम्हाला माहीतच आहे. स्वयंपाक करणं आईचं काम, भांडी धुणं आईचं काम, गॅस पुसणं आईचं काम,
झाडझूड कुणी करायची? बहिणीने. सडा रांगोळी बहिणीने. धुणं कुणी धुवायचं? बहिणीने. वाढून कुणी द्यायचं? बहिणीने किंवा आईने. पाटावर कोण बसतं? भाऊ, वडील. जेवतं कोण? ते. ताट कोण उचलतं? बहीण. मला मुद्दा असा सांगायचा आहे मित्रांनो, की इथे तसंच चित्र दिसतं आहे बघा. त्या मुलीने काय केलेलं आहे? बाहुलीला मांडीवर घेतलेलं आहे आणि बिचारी एका हाताने थोपटत आहे त्या बाळाला झोपवण्यासाठी. आता इथे चित्रातली ती बाहुली आहे ना, तिला झोपवायचं आहे. तिने आईचं अनुकरण केलेलं आहे. तिने कुठंतरी एखाद्या स्त्रीचं अनुकरण केलेलं आहे. ती स्त्री पण अशीच काहीतरी. आता ह्या मुलीला कुणी शिकवलं? चल भातुकलीचा खेळायचा आहे, मग तुला असं कृती करायची. काय करायचं आहे? बरं, भांडी मांडायची, मांडी घालून बसायचं, बाळाला मांडीवर घ्यायचं, आधनाचं नाटक करायचं, ते ठेवायचं. असं शिकवते का कोणी? नाही. तर हे कशातून अभ्यासलेलं आहे, अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुकरण केलेलं आहे त्या मुलीने. तर वास्तवात जगात ती जेव्हा फिरते ना, समजा एखाद्या काकूंच्या घरी गेली, वहिनींच्या घरी गेले, त्या वहिनींना छोटंसं बाळ आहे आणि ती वहिनी असंच करते की गॅसवरती काम पण करते, स्वयंपाक पण करते, बाळाला पण थोपटते, झोपी पण लावते. म्हणजे काय, थोडक्यात एका वेळी 2 कामं ती करते. हे तिने पाहिलेलं आहे. ही मुलगीच करते, ही स्त्रीच करते. म्हणून इथंसुद्धा हा मुलगा, ही मुलगी हा भातुकलीचा खेळ खेळत असताना मुलीनेच तिने जे पाहिलेलं आहे, स्त्रीच ते काम करते ना, तिने बरोबर तसंच काम हाती घेतलं बघा. काय केलं? मांडीवर बाहुलीला घेतलं, एका हाताने त्या बाहुलीला थोपटत आहे, झोपी लावत आहे आणि दुसऱ्या हाताने तिने काय केलं? आधण ठेवलेले भातासाठी. आता भातासाठी आधण ठेवणं म्हणजे काय? तर भात शिजवण्यासाठी जे पाणी तापायला ठेवलं जातं ना, त्याला आधण ठेवणं म्हणतात. म्हणजे आपण काय करतो बघा, गॅस पेटवला, गॅसवर पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, आपण त्या जेवढा भात लावायचा आहे तेवढं आपण काय टाकतो? मीठ टाकतो. आणि मग ते उकळलं पाणी की नंतर धुतलेले भात म्हणजे तांदूळ ते आपण त्याच्यामध्ये टाकतो. ते उकळण्यासाठी जे पाणी ठेवलं जातं ना, भात शिजवण्यासाठी जे पाणी ठेवलं जातं ना आधी तापायला, ते पाणी म्हणजे भात शिजवण्यासाठी अगोदर तापायला ठेवलेलं पाणी म्हणजे आधण. भात शिजवण्यासाठी तापायला ठेवलेलं, आधी जे तापायला ठेवलेलं पाणी असतं त्याला म्हणतात आधण. तर अशा पद्धतीने त्या मुलीने काय केलं बघा, एका हाताने बाळाला थोपटलं आणि दुसऱ्या हाताने आधण पण ठेवलं. आपण हे कशावर ठेवलं? भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. छोटासा गॅस आहे. खरोखर लगेच ते काय सिलेंडर ठेवलेलं आहे, लगेच गॅस पण चालू झाला आणि मग आधण उकळतं पण आहे असं नाही आहे. पण निदान चित्र दाखवायचं कवयित्री निर्जाला, की बघा कशा पद्धतीने आपण अनुकरण करतो किंवा परंपरेने असंच चालत आलेले. कसं चालत आलेले? आई करते, बहीण करते, वहिनी करते, मम्मी पण तेच काम करणार. म्हणजे जणू काही असं मानूनच घेतलेलं आहे, स्वीकारलंच आहे. मला हीच कामं मलाच करायची आहे असं स्वीकारलेले. म्हणून त्या छोट्या मुलीनेसुद्धा अनुकरण करून तसंच काम केलं बघा. काय केलं? बाहुलीला मांडीवर घेतलं, तिला थोपटलं आणि भाताचं आंधण गॅसवर ठेवलं बघा. तर भातुकलीचा हा खेळ आहे. मी मगाच सांगितला भातुकलीचा अर्थ तुम्हाला. काय? लहान मुलांच्या लुटूपुटूचा खेळ. तर काय झालं बघा, आणि अशाच वेळेस लगेच बाजूला एक मुलगा आहे. तो मुलगा मात्र काय करतोय बघा? चेंडू खेळतोय. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. त्याने काय केलं? खूप उंच चेंडू उडवला, नेमका हातामध्ये झेलला. आणि ही मुलगी बघत आहे. पण आता या ओळीचा अर्थ समजून घ्या. मुलाने चेंडू वरती फेकला, मग हातामध्ये झेलला. याचा अर्थ काय माहिती? याचा अर्थ हे सुद्धा अनुकरणच आहे. घरातली मुलं, घरातले पुरुष लोकच काय करतात? बॅट बॉल खेळतात, चेंडू खेळतात, क्रिकेट खेळतात, तेच गाड्या चालवतात, तेच ड्रायव्हिंग करणार, तेच. आता मी एक अर्थ जरी असला तरी ते शब्द मी मुद्दामून उच्चारले पुन्हा पुन्हा, लक्षात घ्या. त्यांनाच बाहेरची कामं करायची. हे पाहिलेलं आहे. हे अनुकरण मुलांनी केलेले, हे अनुकरण पुरुषांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याने तेच स्वीकारलं, तो तेच कामं करत आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता एक साधी गोष्ट सांगते. आपल्या गावची यात्रा भरते बघा. आई बाबा, घरातले सगळे चिल्ले पिल्ले, छोटे छोटे मुलं सगळे जातात यात्रेला. गेल्यानंतर यात्रेला खर्ची पण मिळते बघा घरातून. गेल्यानंतर काय घ्यायचं? त्या मुलाला जेव्हा नेलं जातं ना, तर बाबा म्हणतात, बरं तुला काय घ्यायचं? त्याला वस्तू जी घ्यायची असते ना, तेव्हाच त्याला कुठे नेतात माहिती का? जिथं बॅट बॉल विकायला आहे,
जिथं JCB विकायला आहे, जिथं मोठ्या मोठ्या गाड्या विकायला आहेत त्या ठिकाणी नेतात आणि बघ तुला काय घ्यायचं. बरं तो मग मस्तपैकी मोठा बॉल, मोठी बॅट, अजून मोठी गाडी, मोठं JCB, काय खेळण्यातलं म्हणा, खेळण्यातलं कोण पण तेच घेतो. आणि लगेच मग तिथं बाबा कधीच विचारत नाही या मुलीला, बरं बेटा तुला आता कोणती गाडी आवडली घे बरं, तुला कोणती बॅट घ्यायची घे बरं. नाही, तिला पुन्हा बोटाला पकडतात किंवा तिला म्हणतात चल आता तुला काय घ्यायचं. तिला कुठे नेतात माहिती, जिथं बाहुली आहे, जिथं भातुकलीचे खेळणी आहे तिथं नेतात. नाही काय घ्यायचं, ती पण तेच स्वीकारते ना, काय भातुकलीची भांडी आणि छोटीशी बाहुली, आणखीन काय असेल स्वयंपाक खोलीमधल्या काही गोष्टी तेच घेते ती आणि तिला ती स्वीकारारी आहे. का हे असं चित्र दिसतंय, असं चित्र का दिसतंय, तर तिने पाहिलं आहे घरामध्ये आई बाबा काय करतात, वहिनी दादा काय करतो, किंवा मुलं बाहेर खेळताना काय खेळतात तर मुली काय खेळतात हे तिने पाहिलेलं आहे. म्हणून इथे हे जे चित्र दिसतंय ना आज वर्तमान काळामधलं हे बरोबरच आहे. हा बाजूला हा मुलगा काय करतोय, हातामध्ये चेंडू घेऊन वरती फेकला आणि नेमका हातात त्याने झेलला. आता मात्र त्या मुलीला विशेष वाटलं, कौतुकाने ती पाहते, आश्चर्यचकित होऊन ती पाहते त्याच्याकडं, काय याने एवढा उंच चेंडू फेकला आणि पुन्हा झेलला. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते, त्याच्या बाहुलीला बाजूला ठेवून दिलं आणि जवळ गेली आणि मग त्याच्याकडे चेंडू मागते. तिला असं वाटते बघू बरं मी पण खेळून बघते. त्याला हसू आलं. का हसू आलं माहिती का, घरातलं वातावरण, समाजातलं वातावरण. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, काय तू काय बॅट बॉल खेळणार, तू काय मुलगी. सहज बघा काय मुली जर म्हटल्या ना आई मी आता काय करते, चल मी बॅट बॉल खेळायला जाते, आई म्हणते काय तू मुलगा आहेस का गं. त्याच्या पलीकडे जाऊन पाहुणे घरात येऊन बसलेले आहे, जर एखादी मुलगी त्यांच्यासमोर येऊन बसली तर लगेच आईवडील म्हणतात का गं मध्ये जा, पाणी आण, चहा आण पाहुण्यांना, तुला कळत नाही तर तू बसून राहिली. असं पाहुण्यांसमोर मुलींनी बसायचं नसतं. आईवडील सांगतात मुलगा मस्त बसलेला. असं चित्र कधी दिसलं आहे का हो तुम्हाला. काय पाहुणे आलेले आहे, मस्तपैकी आई बसलेली त्यांच्याशी गप्पा मारत, बाबा गेले, पाणी आणलं, बाबांनी पाणी दिलं, चहा केला, स्वयंपाक बनवला. दुसरे पाहुणे जाऊ द्या, आईची मैत्रीण आली असं गृहीत धरू, तरी दिसलं चित्र नाही. बहीण गप्पा मारते, भावाने मस्तपैकी पाणी आणलं आहे, चहा आणला आहे. आता काही काही घरांमध्ये दिसतो थोडासा बदल, पण पूर्वीचा काळ जर विचारात घेतला तर हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणून तर ताराबाई शिंदे यांच्यासारख्या त्या काळातल्या स्त्रियांना स्त्री पुरुष तुलनासारखी पुस्तकं लिहावी लागली. त्यामध्ये ताराबाई शिंदे काय म्हणतात माहिती तुम्हाला मित्रांनो, त्या असं म्हणतात, अहो पहाटे उठल्यापासून ही स्त्री काय काय कामं करते तुम्ही विचार केला आहे का. 3ला उठल्यानंतर आंघोळ करणं असेल, जात्यावर दळण दळणं असेल, सडा रांगोळी काढणं असेल, एक मैलावर पायी जाणं असेल, पाणी भरून हांडा भरून पाणी आणणं असेल, आणि हांडा काही एकच नाही भरायचा, 7-8 चक्रा तिच्या एवढ्या लांब होतात. आल्यानंतर स्वयंपाक करणं, सगळ्यांना वाढून देणं, भांडे घासणं, भाज्या निवडणं, सगळं 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 तीच करते हो. म्हणून ताराबाई शिंदेनी तर त्यावेळेस एकच अपेक्षा केली होती, तुम्ही जरी नोकरीला असाल, बाहेरून पैसा कमवून आणत असाल ना, तर तुमच्यापेक्षा ती खूप घरातली कामं करते, मुलाबाळांना सगळं तीच सांभाळते मुलाबाळांना. म्हणून ती मुलं बाळं काय तिची एकटीची असतात का, तुमची असतात. बरं तुम्ही ड्युटीहून आल्यानंतर वेळ असेल तर त्या मुलांना सांभाळा, थोडासा बिचारीचा हात रिकामा राहू द्या. आपण कधीच तो विचार करत नाही मित्रांनो. मी आता तुम्हाला जे उदाहरण दिलं ना, ताराबाई शिंदे असं म्हणतात, पुरुष कमावते जरी असले ना, ते काय करतात, एक पिशवी घेतात, बाजारात जातात, भाजीपाला आणून देतात आणि ठेवून देतात घरात. त्यांना वाटतं बघा मी फार मोठं काम केलं. मला इथं पुरुषांना दोष द्यायचा नाही, मला इथं मुलांना दोष द्यायचा नाही, पण कवयित्री नीरजा यांचं जे मत आहे ना, हे मत भविष्यात जर बदलणार असेल, त्यांच्या मताप्रमाणे चित्र जर बदलणार असेल ना, फार आनंद होईल. पण आज मात्र ती चित्र तसं अजून एवढं बदललं नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या मनावर हे ठसवायचं आहे. की आता मी जे उदाहरण दिलं ना ताराबाई शिंदेंचं, त्या काय म्हणाल्या, पुरुषांनी भाजीपाला आणून दिला झालं काम, आणि पुन्हा वरून म्हणतात भाजीपाला आणून दिला तरी असं तसं. परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की कधीतरी तुम्ही 2 मित्रांमध्ये बोला, मी फार नशिबवान आहे, माझी बायको एवढं काम करते, सकाळी उठल्यापासून फार थकते, तिला तुम्ही म्हणा खूप थकली असेल तू आराम कर. एवढं करून ती काही तुमच्यासाठी स्वेटर विणते, ते घालत असताना
तुम्ही म्हणा तुझ्यामुळं हे सगळं मला आनंद मिळतो आहे, तुझ्याकडं खूप कौशल्य आहे, स्किल आहे, तू खूप चांगले आहे, तुझ्यामुळे हे सगळं कुटुंब चाललेलं आहे, असा कधीतरी शब्द आपल्या मुखातून बाहेर काढा. असं काहीतरी बोला, असं ताराबाई शिंदेनं सांगावं लागतं आहे, लिहावं लागतं आहे. त्याच्यासाठी ग्रंथ तयार केला आहे त्यांनी. मला मुद्दा असा सांगायचा आहे की तत्कालीन त्या कालखंडामध्ये स्त्रीला अतिशय भयानक वागणूक दिली जायची, प्रचंड. आता तरी थोडासा बदल झाला आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. तर इथं ते चित्र रेखाटले बघा ना कवयित्रीने. काय म्हणते की जेव्हा त्या मुलाच्या मनावर काय ठसले बघा. पाहुणे आले, पाणी कोणी द्यायचं? मुलीने. चहा कोण ठेवायचा? मुलीने. ते ग्लास कोणी न्यायची मध्ये? मुलीने. कप कोणी न्यायची? मुलीने. स्वयंपाक कोणी करायचा? तिनेच. वाढून कोणी द्यायचं? तिनेच. काय प्रश्न आहे, काय स्थिती आहे, काय समाज आहे, काय समाजातलं वातावरण आहे. आणि हे आचरण या मुलाने केल्यामुळे जेव्हा त्या मुलीने त्याच्याकडे चेंडू मागितला ना, तर तो काय म्हणाला? हसून म्हणाला बरं का. म्हणजे इथं काय झालं रे, त्याचा मनात तो छोटा आहे, त्याच्या मनात कुत्सित भाव आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याला असं वाटतं की ही मुलगी चेंडू फेकू शकते का, झेलू शकते का, आणि हिने हे कशाला काम करायचं, तिचं काम हे नाहीच आहे, तिचं काम स्वयंपाकच आहे, असं त्या मुलाच्या मनात का बिंबलं आहे. घरातलं वातावरण, त्यांनी पाहिलेली त्या ठिकाणची परिस्थिती, समाजातली परिस्थिती, त्या मुलाचा दोष नाही. म्हणून तो हसला आणि म्हणाला, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, तुझं तेच काम आहे, तू तेच काम कर, असं तो म्हणणं साहजिक होतं. तेव्हा ती मात्र म्हणाली, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील का? म्हणजे या काव्यपंक्तीमध्ये त्या मुलीमधला आत्मविश्वास आपल्या लक्षात आला पाहिजे. मी दोन्ही एकाच वेळेस करू शकते म्हणजे काय? मी पाल्याची भाजी पण बनवू शकते, चेंडूवरती फेकून दिला पाल्याची भाजी बनवू शकते, बाळाला म्हणजे त्या बाहुलीला सांभाळू शकते. पण मी हे जसं दोन्ही करू शकते ना, तेव्हा मुलाला असं वाटलं, बरं बघू बरं, म्हणून मुलाने लगेच चेंडू तिच्या हातात दिला. आणि त्या मुलीने उंच उडवलेला चेंडू आभाळागत शिवून नेमका येऊन पडला ना तिच्या ओंजळीमध्ये. म्हणजे तिचासुद्धा नेम कोणासारखा आहे? त्या मुलासारखा आहे. वास्तविक याच्या अगोदर त्या मुलासारखी प्रॅक्टिस, सराव तिचा नाही. फक्त निरीक्षण आणि आत्मविश्वास या दोन्हींच्या बळावरती तिने तो ओंजळीमध्ये अलगद चेंडू झेलला. मुलगा पाहत होता आणि त्याला आश्चर्य वाटलं, आश्चर्यचकित झाला. आणि आता मात्र मुलगी म्हणाली, काय म्हणाली? हसूनच म्हणाली, आता तू काय, तू मी तुझं काम केलं, तू करून दाखव बरं माझे कामं. काय केलं होतं त्या मुलीने? मांडी घातली होती, गॅसवर कामं पण करत होती, बाहुलीला थोपटत होती, तिला झोपी लावत होती. 2 कामं जसं मुलीने एकाच वेळेस केली ना, तसे तू आता करून दाखव, असं ती त्या मुलाला म्हणाली. तो पण बसला बघा, मांडी घालून मुलगा आता बसला गॅससमोर. आता मात्र कवयित्रीचं काय आश्वासक चित्र लक्षात घ्या. विश्वासार्हता, उत्साहवर्धकता. तिच्या लक्षात येते की आता सहकार्य सुरू झालेलं आहे. मुलीने बोललंच पाहिजे आणि मुलगा बसलाच पाहिजे, हे चित्र दिसतंय आता कवयित्रीला. म्हणून तिला आनंद झाला. मांडी घालून हा मुलगा गॅससमोर बसला. दोन्ही हातांनी त्याने आधी काय केलं? बाहुलीला झोपवलं. त्याला नाही जमली दोन्ही कामं एका वेळी, पण त्यांनी एक काम तरी केलं. बाहुलीला थोपटत त्याने काय केलं? झोपवलं. आणि मग पातेलं भाजीसाठी शोधायला गेला. या मुलीने आधीच बघा काय केलं होतं, पातेलं शोधून आणलं होतं, आधं ठेवलं, बाहुलीला झोपवलं. पण त्या मुलाने आधी बाहुलीला झोपून दिलं आणि मग पातेलं शोधण्यासाठी गेला. पण कवयित्री असं म्हणते की त्याच्या मनामध्ये मुलीने सांगितल्यानंतर का होईना सहकार्याची भावना निर्माण होणार आहे. पण तशी परिस्थिती आपण कुटुंबामध्ये, समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. तशी मनस्थिती त्या मुलांची बदलवली पाहिजे, तर स्त्री पुरुष समानतेचं चित्र दिसणार आहे. म्हणून ती म्हणते की हळूहळू तो शिकेल तो दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करायला तो पण शिकणार आहे. त्याचं कसब तो दाखवणार आहे, घर सांभाळणार आहे. आणि आत्तासुद्धा भातुकलीचा हा जो खेळ चाललेला आहे ना, तर आपल्याला उन्हाच्या आडोशाला बसून अशा प्रकारचा खेळ खेळत असताना असंही चित्र दिसणार आहे की मुलगीसुद्धा चेंडू आणि काय खेळते आहे, बॅटबॉल खेळते थोडक्यात. आणि मुलगा मात्र काय करत आहे? त्या ठिकाणी भाजी करत आहे, बाहुलीला झोपी लावत आहे. म्हणून कवयित्री म्हणते की माझ्या घराच्या झरोक्यातून, आता इथं झरोका म्हणजे भविष्यकाळ दिसत आहे. म्हणजे हे चित्र आता थोडं दिसायला लागलेलं आहे, एक आश्वासक चित्र. पण कशाचं? उद्याच्या जगाचं चित्र दिसत आहे, म्हणजे भविष्यकाळाचं. की कसं चित्र दिसणार आहे? जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. म्हणजे काय? स्त्री पुरुष भेदाभेद राहणार नाही, समानता राहील.
दोघं एकमेकाची कामं करणारे, दोघांना एकमेकांना मदत करावी लागणारी. माझ्या स्वानुभवातलं उदाहरण सांगते मित्रांनो, की आम्ही खूप छोटे होतो. आम्हाला शिकवण्यासाठी एक सर होते, भूगोल विषय ते शिकवत असायचे आम्हाला. तर ते सर भूगोल विषय शिकवत असायचे आणि त्यांच्या ज्या मिसेस होतात म्हणजे त्या मॅडम होते ते ज्युनियर कॉलेजला मराठी विषय शिकवायचे. तर त्यांना 3 मुली, आम्ही खेड्यातच राहिलेलो, आमचं बालपण खेड्यात गेलेलं. तर ते छोट्या मुलींचं काम जेव्हा ते सर करताना इतर लोक बघायचेत ना, म्हणायचे काय हो हे सरांना काही पटतं का, हे सर कुशाल त्या मुलींची कामं करतात, त्यांना आंघोळ घालतात, त्यांना कपडे घालतात, त्यांचे केस विंचरून देतात, त्यांचा शाळेचा युनिफॉर्म घालून देतात. काय पटतं व काय, कशासाठी पैसा कमवायचा हा, याला काही जीवन म्हणतात का. आपलं बघावं, आपण पुरुष आहे ना, पुरुष प्रधान संस्कृतीत आपण रुबाबातच जगतो, असे वाक्य कानी पडायचे. आणि ती चित्र खेड्यात त्याच घरात नाही, सगळ्या घरांमध्ये शेतकरीसुद्धा आपण बघतो ना, त्याची छोटं मुलं असेल ना, ते शेतकरी गप्पा मारत असले, ती बिचारी एका ठिकाणी स्वयंपाक करते, एका बाजूला धुणं धुते, दुसरी स्त्री त्याच घरातली, ते बाळ रडतंय, पुरुष गप्पा मारतंय, तरी त्यांना असं वाटणार नाही या बाळाला उचलून घ्यावं. त्यांचं म्हणणं असंच आहे, त्यांची मानसिकता अजूनही अशीच तयार झालेली. काय ते बाळ रडतंय ना, ते कुणी उचलावं, घरातल्या स्त्रियांनीच उचलावं, त्याची घाण कुणी काढावी, घरातल्या स्त्रियांनीच काढावी, त्याला खाऊ कोणी घालावं, नावमाकू कोणी घालावं, स्त्रियांनीच घालावं. तुम्ही का करू शकत नाही, ते केलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता जर आपण म्हणतो, हे मूल्य आहे, हे समानतेचं मूल्य रुजलंच पाहिजे. याची ही खरंच चिंतन करण्याची बाब आहे. त्याच्यानुसार कृती होणं गरजेचं आहे, कृती होणं गरजेचं आहे. आता स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत, नोकरी करतायत, शेतातही काम करतायत, सगळ्या प्रकारची कामं करतायत, त्या मागे नाहीच आहे. मग तुम्ही ती कामं का करत नाही, का कमीपणा मानतात त्याच्यामध्ये. आपली मानसिकता ही बदलली पाहिजे आणि बदलेल अशी आशा ही कवयित्रीला आहे. म्हणून कवयित्री म्हणतात की माझ्या घराच्या झरोक्यातून मला हे चित्र दिसत आहे, आश्वासक चित्र दिसत आहे उद्याच्या जगाचं, की ज्या ठिकाणी सगळे खेळ एकत्र खेळले जातील. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, आता हे वास्तव काय, भातुकलीत काय चित्र दिसलं कवयित्रीला, मुलाने मुलीची कामं केले, मुलीने मुलाची कामं केली. कामं म्हणजे खेळ का असेना, तसं भविष्यामध्ये पती पत्नी, स्त्री पुरुष दोघांच्या हातात हात असेल दोघांचे, की ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. म्हणजे या ठिकाणी स्त्री पुरुष समानता आलीच पाहिजे, अशा प्रकारचा आशावाद कवयित्रीने व्यक्त केला आहे. आली पाहिजे म्हणजे येणार आहे, असं कवयित्रीला या ठिकाणी सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य मित्रांनो, या ठिकाणी ही कविता फक्त अभ्यासासाठी नाही, याच्यात दिलेल्या कृती फक्त लिहिण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये परीक्षेत गुण मिळवून देण्यासाठी आहे असं नाही, तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातलं वातावरण बदलायचं आहे. जो धडा दिलेला आहे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी, त्याची जीवनाशी सांगड घालायची आहे, तुम्हाला तसंच जगायचं आहे. घरामध्ये सुद्धा तुम्ही आईला मदत करा, बहिणीला मदत करा, घ्या ना हातामध्ये झाडा, धुणं धुवा, वाळत टाकू लागा, आईला मदत करा, पाहुणे आले वाढू लागा, ताटं धुवून टाका. काय होतं बघा बरं. फक्त आपली जी काही पद्धत आहे, जी संस्कृती म्हणताच येणार नाही, विकृती म्हणावी लागेल, ती बदला. आता इथे प्रश्न पहिला दिलेला आहे, कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील मूल्य आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी. कवितेचा विषय काय, स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे, म्हणजे होऊ शकतं. कवितेत पात्र कोण आहे, मुलगा आणि मुलगीचं आहे. काय मूल्य रुजवलेलं आहे, स्त्री पुरुष समानता. आणि कोणत्या ओळी आहेत त्या स्त्री पुरुष म्हणजे भविष्यात होऊ शकेल ते, मुलगा व मुलगी एकमेकांचे कामं करतात, म्हणजे भातुकलीतून वास्तवात येतील, दोघांच्या हातामध्ये बाहुली आणि चेंडू असतील. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ. तापलेले ऊन म्हणजे काय, भविष्यातील दगदगते वास्तव. आता मी मग तुम्हाला म्हणाले की उन्हाळा ऋतू आहे, परंतु एवढं यांना कळतं आहे की आपण नेमकं काय केलेलं आहे, सावलीचा आधार घेतला पाहिजे. म्हणजेच काय, दगदगत्या वास्तवातून सुद्धा आपण तिथं काहीतरी शोध घेतला पाहिजे. आश्वासक चित्र म्हणजे भविष्यात स्त्री पुरुष समानता येईल असे आश्वासन होईल. लक्षात घ्या. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतल्या ओळी शोधा. काय म्हणाली, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. त्यानंतर अजून भरपूर ओळी या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे, की जेव्हा ती मुलगी म्हणते की माझ्याकडे तो चेंडू दे, म्हणजे तिच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे
त्यामुळे मात्र नक्कीच काय होणार आहे, तिने काय केलेलं आहे, आत्मविश्वास असल्यामुळे तिने चेंडू मागितलेला आहे आणि कृती पण तशीच केली बघा ना. उंच उडवलेला चेंडू आबाळाला शिवून नेमका हातामध्ये तिच्या येऊन पडला. चौकट पूर्ण करा कवितेच्या मनातला आशावाद. स्त्री पुरुष समानता. कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. मग काय गुण कळाला, तर स्त्री पुरुष समानतेचा किंवा आत्मविश्वास म्हणा. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तर आत्मविश्वास आहे. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी, म्हणजेच काय स्त्री पुरुष समानता आहे. हे गुण या ठिकाणी आहे. काव्य सौंदर्य. खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. रसग्रहण म्हणजे काय, तिन्ही मुद्दे मांडायचे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचे. आता इथं काय, आशय सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे की निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र नावाची कविता घेतलेली असून या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता दाखवण्याचा कवयित्रीने प्रयत्न केलेला आहे आणि कवयित्री असं म्हणते की प्रत्यक्षामध्ये हे चित्र साकार होणार आहे असा एक आशावाद व्यक्त केलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी चिंतनशील कविता आहे आणि या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचं मूल्य सांगितलेलं आहे. मग नंतर विचार सौंदर्यामध्ये काय द्यायचं आहे की मुलगा मुलगी यांचा संवाद प्रतिकरूपाने घेतलेला आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून म्हणजे भविष्यातील दगदगते वास्तव लक्षात घेऊन ही मुलगी काय करत आहे, मुलगा मुलगी खेळ खेळत आहे आणि कवयित्री तिच्या घराच्या झरोक्यातून ते बघत आहे. मुलीने बाहुलीला मांडीवर घेतलेलं आहे, भाताचं आदन ठेवलेले, बाहुलीला झोपवलेलं पण आहे. मुलगा मस्तपैकी चेंडू खेळतो आहे, हातामध्ये झेलतो आहे. मुलीला विशेष वाटलं, तिने जेव्हा कौतुकाने पाहिलं आणि त्याच्याकडे चेंडू मागितलं तेव्हा तो हसला. पण मुलीने मात्र काय केलेलं आहे, त्याच्याकडे चेंडू मागितला आणि तो चेंडू उंच फेकला आणि खरोखर उंजळीत झेलला आणि ती पुन्हा म्हणाली की आता तू कर बरं, मी 2 कामं एका वेळी केली तशी करू शकतोस का. तर त्याने पण तो बसला गॅसच्या समोर, पण प्रथम तर त्याला फक्त आधी बाहुलीला झोपवता आलं. त्यानंतर मग त्याने काय केलेलं, पातेलं भाजीसाठी शोधलं. पण कवयित्रीने एक आशावाद व्यक्त केलेला आहे की दोन्ही गोष्टी एकाच वेळेस ते करणार आहे. भविष्य कालखंडामध्ये हातात हात दोघांचे असतील, म्हणजे यामध्ये स्त्री पुरुष समानता येईल असा आशावाद व्यक्त केलेला आहे. आणि शेवटचं भाषा सौंदर्य. पूर्ण कविता ही मुक्तछंदातून दिलेली आहे. आशय मात्र अतिशय महत्त्वपूर्ण दिलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होईलच, रुजलं पाहिजे अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ. यामध्ये ती म्हणजे ती मुलगी जी आहे ही दोन्ही करू शकते, म्हणजे काय, आदने ठेवू शकते, त्याच्यानंतर काय करू शकते, त्या बाहुलीला झोपू शकते. मग मुलाला तिने विचारलं की तू करशील का, म्हणजे काय, तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास आहे की सगळ्या प्रकारची कामं मी करू शकणार आहे. त्यामुळे स्त्रियांना कोणत्या प्रकारचं कमी तुम्ही लेखू नका. पुरुष प्रधान संस्कृती तशीच न ठेवता स्त्री पुरुष समानता आणली पाहिजे असा आत्मविश्वास तिला द्यायचा आहे. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते. भविष्यामधील स्त्री पुरुष समानतेचं प्रतिनिधित्व करतात. मी थोडक्यात सांगितलेले तुम्हाला स्पष्टीकरण देताना पूर्ण कवितेचा सारांश द्यायचा आहे आणि काव्यसंग्रहाचं नाव, कवितेचं नाव, कवयित्रीचं नाव पण द्यायचं आहे. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दामध्ये रेखाटा. आता स्त्री पुरुष समानता म्हणजे अशी आपण ज्याला म्हणतो ना, स्त्रियांची कामं पुरुषांनी करायची, पुरुषांची स्त्रियांनी, असं नाही. ज्यावेळेस गरज वाटेल ना त्यावेळेस मदतीचा हात द्या, सहकार्य करा प्रत्येकाला. ज्यावेळेस ज्याला गरज आहे त्यावेळेस तो हात द्या, त्याला मदत करा. म्हणजे असं आहे की ज्याला वेळ असेल त्यावेळेस त्याने सहकार्याची भूमिका केली पाहिजे. असं काही नाही की मुद्दामून मग आता स्त्रियांनी पुरुषांची कामं म्हणजे उलट काय होईल माहिती का, आता म्हणाल की स्त्री प्रधान संस्कृती, मग पुरुषांचे पुन्हा काय हाल. नाहीतरी आता सध्या चाललेले महिलांच्या संरक्षणाची प्रचंड कायदे निघालेले आहे. पुरुषांनासुद्धा भविष्यात अशी काही संकट येतील की त्यांच्या संरक्षणाचे कायदे तयार करावे लागतील, अशी चर्चा आता कानी पडते. तशा पद्धतीने असं नको व्हायला की सगळी कामं स्त्रियांची कामं पुरुष करतात, पुरुषांची कामं स्त्रिया करतात, असं नाही. जी कामं आहे ती करू द्या, परंतु त्या ठिकाणी तिला सहकार्याची अपेक्षा लागेल ना त्यावेळेस तुम्ही मदतीचा हात द्या. मी मोठा तू लहान, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशी वागणूक अजिबात देऊ नका. कारण काय, तर प्रत्यक्षामध्ये ती पण एक माणूसच आहे, त्यामुळे तिला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे. मित्रांनो, पुढच्या गृहपाठासाठी या कवितेच्या खालचे प्रश्न आणि उत्तरं लिहायचे आहे.
त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 माझ्या मते 1 ते 6 सगळेचे सगळे प्रश्न गृहपाठ क्रमांक पुढच्यासाठी लिहून टाका. दिनांक मी नंतर देणार आहे. गृहपाठ पुढचा आहे आश्वासक चित्र आणि त्या पाठाखाली जेवढे प्रश्न दिलेले आहे 1 ते 6 हे सगळे लिहायचे आहेत गृहपाठ पुढच्यासाठी. धन्यवाद.